भारतासाठी खुशखबर, शिवालिक आणि नंदा देवी जहाज गुजरातमध्ये होणार दाखल। होमरूजच्या सामुद्रधुनीतून 92,700 मेट्रिक टन एलपीजी साठा घेऊन पोहोचणार। स्टेज ऑफ होमरूजच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिष्टाईला मोठं यश। आणखी काही भारतीय जहाज सुरक्षितरित्या भारतामध्ये दाखल होण्याचा मार्ग झाला सुकर। नेतान्याहू यांच्या मृत्यूची अफवा, समाज माध्यमांमध्ये चर्चांना एकच उधाण। इराणवर मजा म्हणून आणखी हल्ले करणार, पश्चिम आशियातील संघर्ष अजूनही तीव्रच होणार। एपस्टाईन नेटवर्क 9/11 सारख्या हल्ल्याचा कट रचून अमेरिका तेहरानला बदनाम करेल, इराणच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्याचा मोठा दावा। आता ओटीपी शिवाय सिलेंडर मिळणार नाही, बुकिंगसाठी मार्गदर्शक सूचना जारी। एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी 25 दिवसांची असणार अट। आजही गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी, ऑनलाईन गॅस बुक होत नसल्याचा आरोप। गोंदियाच्या गॅस बुकिंग ऑफिस बाहेर लागल्या रांगा। नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये वाढली चुलींची मागणी, सिलेंडरच्या तुटवड्यानं चुलीवर जेवण करण्याची वेळ। वेळापूरमध्ये चुली तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। गोंदियामध्ये जळाऊ लाकूड आणि भुसाची मागणी वाढली, सिलेंडरच्या तुटवड्यामुळे लाकडांच्या मागणीमध्ये वाढ। हॉटेल आणि घरगुती गॅसमध्ये सुद्धा लाकडांची आणि लाकडांच्या भुसाची मागणी वाढली। बुलढाण्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेलमध्ये अवैध वापर, तहसीलदार विठ्ठल कुमरे यांची धडक कारवाई। 14 घरगुती गॅस सिलेंडर करण्यात आले जप्त। आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान, महाराष्ट्रातील सर्व 7 जागांची बिनविरोधपणे निवड, तर बिहारमधून नितीश कुमार राज्यसभेवर जाणार। कांशीराम यांना मरणोत्तर भारतरत्न द्या, राहुल गांधींची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी। नाशिकच्या काळाराम मंदिरावरती धर्मध्वज फडकणार, 20 फूट उंच धर्मध्वज उभारण्याचा विश्वस्थांचा निर्णय। अयोध्येतील राम मंदिराप्रमाणे धर्मध्वज उभारणार। विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी डॉक्टर गिरीश गांधी, डॉक्टर गांधींनी 2661 मतं मिळवत प्रदीप दातेंचा केला पराभव। बांगलादेशचा पाकिस्तानवर थरारक विजय, सलमान अली अघाची शतकी खेळी व्यर्थ, बांगलादेशनं वनडे मालिका 2-1 घातली खिशात। दक्षिण आफ्रिकेनं वर्ल्ड कप मधील पराभवाचा काढला वचपा, न्यूझीलंडचा 91 धावांमध्ये खुर्दा, 7 विकेट्सनं मिळवला पहिल्या T20 मध्ये दणदणीत विजय।